बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली। या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली। आमचा मराठा समाजाला कुठलाही विरोध नाही, मात्र मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये अंतर पाडण्याचं काम हे आंतरवलीच्या पाटलांनी केलं, असा घणाघाती आरोप भुजबळ यांनी मनोज जरांगेंवरती केलाय। भुजबळांनी केलेल्या आरोपावरती मनोज जरांगे पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। कितीही दडपण आलं तरी आरक्षण घेणार असं जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान महाएल्गार सभेतून छगन भुजबळांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय। विखार पसरवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नसल्याचं थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय। त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशारा देखील भाजपला दिलाय। मला सांगता तुम्ही येऊ नका, आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या, की आम्ही जरांगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा। ओबीसी समाज मराठा समाजाला वेगळं एसईबीसीचं आरक्षण दिलं, त्याचं काल समर्थन करत होता आणि आजही करतोय, तसंच उद्याही करत राहील, असं गोपीचंद पडळकर म्हणाले। पुढे बोलताना आपण मराठा समाजाच्या विरोधात नाहीये, परंतु गरीब मराठ्यांचं भांडवल करून प्रस्थापित मराठा समाज छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, त्याचा आमचा विरोध असल्याचं वक्तव्य हे गोपीचंद पडळकर यांनी केलंय। मराठा समाजाला जे वेगळं एसईबीसीचं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही कालही समर्थन करत होतो, आजही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे। आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही, पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे। दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दशवार्षिक जनगणनेसोबतच जात जनगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली। यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची भुजबळांनी बीडच्या महाएल्गार सभेमध्ये आठवण करून दिली आहे। सोबतच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ यांनी संसदेमध्ये जनगणनेची मागणी कशी लावून धरली होती याची देखील भुजबळांनी आठवण करून दिली आहे। जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती। जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते। खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे, पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही। त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा, आणि तिथे आमची फसगत झाली। तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो। मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार। मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जात गणना झालीच पाहिजे। अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमचे तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जात गणना करा। ते आता करा। दरम्यान जनगणनेचा विषय असेल तर राज्यात आणि केंद्रात तुमचंच सरकार आहे, त्यामुळे काय करायचं ते तुम्ही बघा, अशी प्रतिक्रियाही मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। पुढे बोलताना जीआर रद्द करण्याची चूक करू नका, अन्यथा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना ताकद दाखवावी लागणार, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे। मराठा 50-55% एकटा मराठा,
त्याच्या आकडेमोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय आहे ते. तुम्ही फक्त एक खोड काढू नका जिया रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर जिया रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला होता. त्यावरती बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेमधून गोपीचंद पडळकरांनी जरांगे पाटलांवरती चांगलाच निशाणा साधलाय. जिल्ह्यातील लोकसंख्येची आकडेमोड करत जातनिहाय जनगणना होईल तेव्हा तुमचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा हा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. आता मागे आकडे येतात 58 लाख नोंदी सापडल्या. 58 लाख कशाला म्हणतात? एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या. आमची संख्या म्हणे 5 कोटी आहे. बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल. इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय. कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको. तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे? जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा. राज्य सरकारनं 2 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाचा GR काढला. त्यानंतर 3 ऑक्टोबरला एका व्यक्तीनं सकाळी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि त्याला लगेच संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. आम्हाला प्रमाणपत्रासाठी 10 महिने लागतात आणि त्यांना एका दिवसामध्ये प्रमाणपत्र कसं मिळतं असा सवाल भुजबळांनी महसूल मंत्री बावनकुळेंकडे उपस्थित केला. त्यानंतर ते तात्काळ थांबवलं नाही तर ओबीसी आमचा DNA आहे आणि तो कधी सरकेल सांगता येत नाही असा इशारा देखील भुजबळांनी दिलाय. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. मी तुमच्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात. याला 10 तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. हा DNA कधी सरकल काही सांगता येणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांमध्येच आता उभी फूट पडल्याचं दिसून आलंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी आधीच वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं सांगितल्यानं ओबीसींमधले मतभेद हे चव्हाट्यावर आले. त्यातच आता बीडच्या महाएल्गार सभेमध्ये छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवारांना लक्ष्य केलंय. वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोप हा त्यांनी केलाय. तसंच तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही असा इशारा देखील भुजबळांनी केलाय. त्यामुळे ओबीसी न्यायासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांची तोंड ही 3 दिशांना विभागली गेली आहेत. वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून. अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार. हे कसं काय शक्य आहे? दरम्यान चष्म्यावरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंमध्ये वार पलटवार रंगलाय. जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांचा परळीचा चष्मेवाला असा उल्लेख केला होता. त्यावरती मुंडेंनी चष्मा आवडला असेल तर आपण द्यायला तयार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरती मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय. चष्मा कोणी मागितलाय? तुझा रक्तानं भरलेला चष्मा तुलाच ठेव असं जरांगे पाटील म्हणाले. माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही.
ओपून दिसायला पाहिजे ना. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. मग त्यांना जगत्याला वाटत असेल की आपणच लय वाचाळ आहेत, समजायचं कारण नाही. त्याला का वाच्यात मी बोललो कवाच नाही. तो वाच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हातरंगेव रक्तानी. तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं टार्गेट फडणवीस ओबीसी टार्गेट नाहीत असं भुजबळ म्हणाले आहेत. तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केलं अशा शब्दांमध्ये जरांगेंनी त्यांचं कौतुक केलंय. त्याबरोबरच फडणवीसांना बदनाम करण्यासाठी काम केलं जातंय असं देखील जरांगे पाटील म्हणाले. ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याची काय चाल चलत नाही आता. आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, इथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचे काम करायला लागले. मुंबईतल्या शिवाजी पार्कावरती नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल 7व्यांदा भेट झाली. शिवाजी पार्कावरील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं. ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिव्हाळा यावेळी दिसून आला. दीपोत्सवाला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे उपस्थित होते. तर राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे देखील उपस्थित होते. ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कावरचा दीपोत्सव डोळ्यांमध्ये साठवण्यासारखा होता. मनसेच्या दीपोत्सवावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी शिवतीर्थ ते शिवाजी पार्क असा एकाच गाडीतून प्रवास केला. राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवरती होते तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी बसले होते. यावेळी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनं देखील एकाच गाडीमधून प्रवास करत नातं घट्ट केलं. आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवरती उर्वशी ठाकरे बसल्या होत्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरेंनी देखील एकाच गाडीमधून प्रवास केला. रश्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन्ही जावांमधलं बॉन्डिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी सुद्धा गेले होते. दरम्यान ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेले तेव्हाचे काही फोटो समोर आलेत. अमित ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसतोय तर ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन एकत्र या फोटोमध्ये दिसत आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील लाईट ऑफ भारत कॅफेच्या भिंतीवरती ठाकरे बंधूंचा बॅनर झळकलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या फोटोचा हा बॅनर झळकतोय. पालघरमध्ये संजय राऊतांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवरती जोरदार तोफ डागली. लाडकी बहीण म्हणजे पगारी मतदार आणि हेच पगारी मतदार एकनाथ शिंदेंनी तयार केले अशी टीकाही संजय राऊतांनी केली आहे. जातं कोण? लाभार्थी जातात. इथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत ना. लाडक्या बहिणी हे लाडक्या बहिणी कसल्या 1500 रुपयाला पगारी मतदार. लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार त्यांनी बोलवले. पगार घ्यायला मत त्या महिन्याला. शिवसैनिक आहे ईडी. अरे कसली ईडी त्याच्या आहे ना म्हणजे चल ईडी पिढीला घाबरतो काय आम्ही. 100 दिवसापेक्षा जास्त काळ मला तो टाकला. त्यांना वाटले मी पक्षांतर करेन. मी मोदीच्या पक्षाचा आहे, मी शिंदेच्या पक्षाचा आहे. एवढं चुकतो तुमच्या महाराष्ट्रात ठाकरेंचा शिवसेना. नांदेडमध्ये रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती ही बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप रविकांत तुपकरांनी केलाय. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. मुंबई एसटी बँक मारहाण प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेत. राड्यात सहभागी असलेल्यांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचं देखील सरनाईक म्हणाले.
नुकसान झालेली जागा ही एसटी महामंडळाची आहे, त्यामुळे आता अशा पद्धतीत यापुढे कोणतीही जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही. गोंधळ घालणारे एसटीचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. रायगडमधील पोलादपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या एसटी स्टँड दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवासी हैराण झालेत. याबाबत आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी स्टँड परिसरामध्ये भीकमागो आंदोलन केलं. महाड आगार व्यवस्थापकांशी फोनद्वारे चर्चा केली असता अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं पदाधिकारीही संतप्त झाले होते. या संदर्भामध्ये संबंधित प्रशासनानं लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देखील या नागरिकांनी दिलाय. सोन्याच्या दरात 24 तासांमध्ये 3,600 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 1,31,300 रुपयांवरती पोहोचलाय. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर हा 1,35,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. तर चांदी प्रति किलो 1,78,000 पर्यंत पोहोचलेली आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे 1,81,000 रुपयांवरती पोहोचलेले आहेत. 2 दिवसांमध्ये चांदीच्या दरात 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिन